पंडित राम मराठे हे जसे गायक नट होते तसेच ते संगीत दिग्दर्शकही होते. मंदारमाला, मेघमाला आणि सुवर्णतुला यासारख्या नाटकांचं संगीत दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. 1950 ते 1980 या 30 वर्षांच्या काळात सतत महिन्याचे 30 दिवस ते रंगभूमीवर अतिशय उत्साहानं आणि आनंदानं वावरले होते. नाटककार विद्याधर गोखले यांच्या मंदारमाला नाटकाची एक आठवण सांगताना राम मराठे म्हणाले होते, वृत्तपत्राच्या अभिप्रायांवर कोणी मोठा होत नसतो, आपल्यातील गुणांनीच माणसं मोठी होतात. वांगे दाखवत मंदारमाला नाटकावर एका वृत्तपत्रात पान भरून कडक टीका आली होती, पण त्या टीकेचा आमच्या नाटकावर काहीच परिणाम झाला नाही. आमचं ते नाटक प्रयोगातून फुलतच गेलं. आणि याचा अर्थ असाही नाही की समीक्षेला, टीकेला, योग्य सूचनांना महत्त्व नसतं. केशवराव दाते यांनी मंदारमालाच्या तालमी 8-10 वेळा पाहिल्या होत्या. त्यांना ते नाटक आवडलं होतं, पण तरीही तालमी बघून झाल्यावर केशवराव दाते यांनी नाटककार विद्याधर गोखले यांना नाट्यलेखनात काही सुधारणा सुचवल्या. विशेष म्हणजे केशवरावांच्या सूचना गोखल्यांनी अंमलातही आणल्या होत्या. मंदारमाला नाटकाच्या मूळ संहितेत नाटकाच्या अगदी सुरुवातीलाच प्रथम पडदा वर जातो तेव्हा 2 गवयांची जुगलबंदी दाखवलेली होती. केशवरावांनी सांगितलं की हा सीन क्लायमॅक्सचा सीन म्हणून दाखवा, अगदी सुरुवातीलाच ठेवू नका. गोखल्यांनी जसा बदल सांगितला तसा बदल केल्यामुळे तो सीन उठावदार होऊन खूप रंगला आणि नाटक अधिक उंचीवर गेलं. एका मुलाखतीत विद्याधर गोखले म्हणाले होते, माझ्या नाटकात रामभाऊंच्या आकर्षक चीजा ऐकून मी त्याप्रमाणे गीत लिहित असे. मी त्यांना सांगायचो, रामभाऊंना चीज म्हणायला सांगायचो आणि त्यानुसार मी गीत लिहायचो. मी त्यांना सांगितलं, रामभाऊ या प्रसंगासाठी आकर्षक चीज तुम्ही म्हणा आणि मी गाणं करतो. मग रामभाऊ मला चीज द्यायचे आणि मी गाणं करायचो. मंदारमालासाठी हिंडोल रागातील एक चीज रामभाऊंनी मला ऐकवली असता तिच्या आधारे मी तारीला हा तुझं गिरीच्या शंकर हे गाणं लिहिलं होतं. ऐकूया हेच गीत रामभाऊंच्या आवाजात, म्हणजे श्री राम रुईकर यांच्या आवाजात.
नटराजेश्वर करी विजयी तुला